हेलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरमधील कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर याचे डेरिव्हेशन पाहणार आहोत। त्याचे दोन भाग केलेले आहेत, एक कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक आणि दुसरा कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक। इथं डायग्राम दिलेली ती पहा। ह्या दोन मेटल प्लेट आहेत, प्रत्येक प्लेटचा एरिया ए, दोन प्लेट मधलं अंतर d आहे। A parallel plate capacitor consists of thin conducting metal plates. Let A be the area of each plate of the capacitor and d, of course small d, with the distance between the two plates. One of the plate of the capacitor is insulated and other plate is earth. It is connected to the earth. A charge plus Q is given to the insulated metal plate. Then a charge minus Q is induced on the another metal plate. In outer regions, the electric field due to the two charged plates cancel out each other. Hence, in the outer region, electric field is 0. But there exists electric field inside the metal plate, inside the capacitor. Between the metal plates, that is inside the capacitor, and the electric field due to the two charge layer add up each other, and the resultant electric field inside the capacitor is given by this equation: E is equal to sigma upon 2 epsilon 0 plus sigma upon 2 epsilon 0. स्टुडंट्स, आता हा फॉर्म्युला कुठून आला तर आपण गॉस लॉ याचे ॲप्लिकेशन पाहताना इलेक्ट्रिक फील्ड नियर ए चार्ज कंडक्टर अभ्यासलेले आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. मग इथं बेरीज दोन टर्म का घेतले? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्ज ऑन फर्स्ट प्लेट, इलेक्ट्रिक फील्ड टू द चार्ज फील्ड ड्यू टू द चार्ज ऑन द सेकंड प्लेट. बोथ इलेक्ट्रिक फील्ड ॲड अप ईच अदर, and resultant electric field, net electric field inside the capacitor is given by E is equal to sum of these two terms, that is sigma upon 2 epsilon 0 plus sigma upon 2 epsilon 0 is equal to sigma upon epsilon 0. But sigma is the surface charge density, and we know that sigma is equal to charge upon area, that is Q upon A. Substitute this value in this equation, then we get E is equal to Q upon A epsilon 0. Substitute Q upon A instead of sigma, then we get E is equal to Q upon A epsilon 0. Students, also we have learned one more relation, that is the relation between electric field and potential, and that is given by phi is equal to E into D. Phi is equal to E into D. In this equation, let us substitute value of E here. Then we get V is equal to QD upon A epsilon 0. Students, this equation is rearranged. V is equal to, हा पार्ट विसरून जा, V is equal to QD upon A epsilon 0. हेच इक्वेशन Q upon V असं रिअरेंज केलं तरी A epsilon 0 upon D. पासून आपल्याला माहिती आहे Q upon V म्हणजे कॅपॅसिटी, हा रेशो Q upon V हा रेशो म्हणजेच कॅपॅसिटी C, आणि म्हणून कॅपॅसिटी C is equal to Q upon V is equal to A epsilon 0 upon D. And this is the expression for capacity of parallel plate capacitor without dielectric. There is no dielectric inside the capacitor in between the two metal plates. आणि हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा, वापरायचा आहे. याच्यातल्या टर्म्स बघा, ए म्हणजे एरिया ऑफ ईच मेटल प्लेट, इप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, आणि डी म्हणजे दोन मेटल प्लेट मधलं अंतर. पण त्यासाठी आता ह्या दोन मेटल प्लेट मधला हा जो रिजन आहे हा फ्री स्पेस किंवा एअर निघालेला आहे. डायइलेक्ट्रिक त्याची केची व्हॅल्यू 1 आहे असं मिडियम याच्यामध्ये आहे, आणि मग विदाउट डायइलेक्ट्रिक म्हणायचं आहे, आणि म्हणून सी इज इक्वल टू फॉर्म्युला ए इप्सिलॉन 0 अपॉन डी. आपण आता इथे काय केलं हे लक्षात ठेवण्यासाठी आपण गॉस लॉ वापरला हे लक्षात ठेवायचं. गॉस लॉ नुसारचं एक्सप्रेशन, आणि परत आपण हे अभ्यास केलं रिलेशन बिटवीन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड, ते रिलेशन वापरलं आणि फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचलो. इथं पॉझिटिव्ह चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि निगेटिव्ह चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड ॲड होतात हे लक्षात ठेवा.
आणि मग नेट इलेक्ट्रिक फील्ड म्हणून त्या दोघांची बेरीज केली. आता हे साधं सोपं डेरिव्हेशन आपण पाहिलं. समजा इथल्या मधल्या स्पेसमध्ये आपण डायलेक्ट्रिक ठेवलं, काय होईल ते आपण बघूया. तो दुसरा पार्ट झाला कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक. त्यासाठी फॉर्म्युला कसा येईल ते आपण बघूया. हॅलो स्टुडंट्स, आता आपण दुसरा पार्ट बघूयात, कॅपॅसिटन्स विथ डायलेक्ट्रिक. याच्या अगोदर आपण जो भाग पाहिला त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक पाहिला, त्याचा फॉर्म्युला काढला, त्याची माहिती मी इथे लिहून ठेवली आपल्याला इथं वापरायची म्हणून. अगोदरच्या पार्टमध्ये आपण कॅपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक, त्याला C0 आता म्हणूया, इज इक्वल टू A एप्सिलॉन 0 अपॉन D. याच्यामध्ये V0 इज इक्वल टू E0 इंटू D. E0 इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0, बट सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन E, म्हणून E0 इज इक्वल टू, हा जो पार्ट आहे E0 इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0. ही व्हॅल्यू जर आपण E0 ची इथे ठेवली, V इज इक्वल टू D, याच्यामध्ये V0 इज इक्वल टू QD अपॉन एप्सिलॉन 0. हे आता आपण जे डिस्कस केलं तेच आहे, फक्त आता दोन पार्ट सेपरेट दाखवायचे आहेत म्हणून आता थोडंसं चिन्हात बदल केला आहे. कॅपॅसिटी विदाउट डायलेक्ट्रिक, डायलेक्ट्रिक नसताना त्याला C0 म्हणून, आणि त्यावेळेची इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला E0 म्हणून. आता जर कॅपॅसिटरच्या ह्या दोन मेटल प्लेट्स आहेत त्याच्या मधला जो स्पेस आहे तो जर आपण मधला स्पेस जर डायलेक्ट्रिकने इन्सर्ट केला तर काय होईल बघा. फिगर पहा. या फिगरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या दोन मेटल प्लेट आहेत, याच्यावरचा चार्ज +Q, याच्यावरचा चार्ज -Q. याच्या मधला जो पार्ट आहे ते अंतर आहे D. याच्यातला काही भाग म्हणजे T एवढ्या थिकनेसचा हा डायलेक्ट्रिक आहे, T एवढ्या थिकनेसचा डायलेक्ट्रिक आहे. ही जी दुसरी मेटल प्लेट आहे स्टुडंट्स, ही अर्थला कनेक्ट केलेली आहे. हे चिन्ह लक्षात येते का बघा. इट इज कनेक्टेड टू द अर्थ. आता इथं लक्षात घ्या, आपण पूर्ण स्पेस डायलेक्ट्रिकनं भरलेला असं म्हटलेलं नाही. हा जो स्पेस आहे त्यातला काही भाग, T एवढ्या थिकनेसचा भाग हा डायलेक्ट्रिक, म्हणजे हे जे दिसत आहे हे डायलेक्ट्रिक स्लॅब. पण आपण पाहिलं का, डायलेक्ट्रिक स्लॅब जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला की त्याचं पोलरायझेशन होतं, आणि म्हणून ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या एका बाजूला पोलरायझिंग चार्जेस म्हणून त्याला म्हटले +QP, याला म्हटले -QP, P फॉर पोलरायझेशन. मग आता बघा इथं दोन प्रकारचे इलेक्ट्रिक फील्ड आले. हा मधला जो हा आणि हा जो पार्ट आहे याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मीडियम नाहीये, त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड त्याला E0 असं म्हटलंय. आणि डायलेक्ट्रिक ह्या पोलरायझेशनमुळे इथं काही ना काही इलेक्ट्रिक फील्ड आहे. ती EP पण आपल्याला माहिती आहे पोलरायझेशनमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड ही E0 ला अपोजिट असते, म्हणून इथं बघा हा एरो अपोजिट दाखवलेला टू E0. मग नेट इलेक्ट्रिक फील्ड किती ते आपल्याला काढावं लागेल इनसाइड द डायलेक्ट्रिक, आणि मग कॅपॅसिटर करायचं. ते इथं डिस्कशन मी सांगतोय, परत एकदा डायग्राम लक्षात येते का बघा. ह्या दोन मेटल प्लेट्स, त्यांच्यात नंतर D, त्याच्या मधला जो स्पेस आहे त्यातला काही भाग म्हणजे T एवढ्या थिकनेसचा भाग डायलेक्ट्रिकनं फुलफिल केला आहे. डायलेक्ट्रिक मीडियमची डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इथं K अजून करणार आहोत. एका प्लेटवर इथं +Q चार्ज आहे, दुसऱ्या प्लेटवरती -Q चार्ज आहे, दुसरी प्लेट अर्थला कनेक्टेड आहे. हा डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यामुळे हा चार्ज आणि हा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार, त्याला आपण E0 म्हणणार. ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे या डायलेक्ट्रिकचं पोलरायझेशन होतं. त्याच्या एका बाजूला आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह प्लेटच्या जवळच्या फेसला मायनस चार्ज, दुसऱ्या फेसला सरफेसला निगेटिव्ह चार्ज. एका बाजूला निगेटिव्ह असला दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह प्लेटच्या जवळचा जो सरफेस आहे तिथं निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह प्लेटच्या जवळचा जो सरफेस आहे तिथं पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. ते जे चार्जेस आहेत त्याला पोलरायझेशन चार्जेस म्हणायचे, म्हणून इथं सिम्बॉल आहे +QP आहे -QP. पण ह्या चार्जेसमुळे पण इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. इलेक्ट्रिक फील्ड ही नेहमी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे असते, म्हणजेच इथं जी पोलरायझेशन चार्जेसमुळे फील्ड आहे त्याला EP म्हणूया. EP इज अपोजिट टू E0. आता डिस्कशन करूया. इथं बघा EP इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन चार्जेस, EP इज इक्वल टू सिग्मा P अपॉन इप्सिलॉन 0. EP इज इक्वल टू QP. आता सिग्मा P
म्हणजेच क्यू अपॉन ई असतो. या अगोदरच्या पार्टमध्ये आपण पाहिलं QP अपॉन A0. आता मग EP आणि E0 एकमेकाला अपोजिट आहे. मग ह्या डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड किती बघा, लक्षात येते का? EP आणि E0 एकमेकाला अपोजिट आहे म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड बदलली, म्हणून नेट इलेक्ट्रिक फील्ड त्याला E म्हणूयात. E इज इक्वल टू E0 मायनस EP. कारण हे वजाबाकी काय केली तिथे फील्ड एकमेकाला अपोजिट आहे. EP आणि E0 एकमेकाला अपोजिट आहे आणि याचंच उत्तर असतं, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. E इज इक्वल टू E0 अपॉन K. K म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मीडियम. म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या रिजन मिळाले, त्यातले इलेक्ट्रिक फील्ड मिळाले. पण या रिजनमध्ये आणि या रिजनमध्ये डायलेक्ट्रिक मीडियम नाही, तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे E0. डायलेक्ट्रिक मीडियमच्या इथं इलेक्ट्रिक फील्ड नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे E आणि त्याची व्हॅल्यू आहे E0 अपॉन K. E0 अपॉन K. E इज इक्वल टू, आपण E0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथं आपण काढली बघा, Q अपॉन एप्सिलॉन 0 ती इथं ठेवली तर E इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0 K असं उत्तर आलं. स्टुडंट्स आता इथं तीन इलेक्ट्रिक फील्ड आले, एक E0, दुसरा EP आणि तिसरा E. ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. E0 कुठं काम करतोय? जिथं डायलेक्ट्रिक नाही त्या रिजनमध्ये. E कुठं काम करतोय? डायलेक्ट्रिक मीडियममध्ये. E वेगळा का तयार झाला? EP हा E0 ला अपोजिट आहे. मग आता कॅपॅसिटी काढायसाठी आपण प्रयत्न करूयात फॉर्म्युला काढण्यासाठी. तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू ED. आपण रिलेशन पाहिलं आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. V इज इक्वल टू ED. पण इथं ह्या कॅपॅसिटरचे दोन भाग होतील, T एवढ्या थिकनेस एक भाग आणि D मायनस T एवढा रिजन की ज्याच्यात डायलेक्ट्रिक नाही. दोन भाग लक्षात आले. D मायनस T हा एक भाग की त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नाही आणि डायलेक्ट्रिक असणारा T, आणि म्हणून V इज इक्वल टू ह्या दोन टर्मची बेरीज आहे E0 इंटू D मायनस T. D मायनस T ह्या रिजनमध्ये असणार इलेक्ट्रिक फील्ड. D मायनस T म्हणजे हा पार्ट अधिक हा पार्ट ऑटोमॅटिकली प्लस E इंटू T. E म्हणजे ह्या रिजन डायलेक्ट्रिक मीडियममध्ये असणार इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याची थिकनेस आहे, त्याच्यातलं हे अंतर आहे T म्हणजे E इंटू T. पण E बरोबर आत्ताच आपण पाहिलं तिथं E0 अपॉन K आहे, ती व्हॅल्यू ते ठेवली बघा. E0 अपॉन K ती ठेवली. आता E0 कॉमन काढला, शिल्लक राहिलं D मायनस T, तसंच हे प्लस चिन्ह T अपॉन K. पण E0 म्हणजे काय असतं ते आपण अगोदर पाहून ठेवलं, इथं लिहून ठेवलं. E0 इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0 ती व्हॅल्यू ठेवली. आता परत कॅपॅसिटन्स काढायचा. कॅपॅसिटन्सवर फॉर्म्युला आहे Q अपॉन V. हा Q तसाच ठेवला, ही V ची व्हॅल्यू इथे घेतली म्हणजे ही टर्म पुन्हा भागलं. याच्यात हा Q कॅन्सल झाला. आता हे छेदस्थानच्या छेदस्थानी एप्सिलॉन 0 आहे म्हणून तो अंशस्थानी आला, न्यूमरेटरला आला आणि म्हणून C इज इक्वल टू ही टर्म न्यूमरेटरला आली एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D मायनस T प्लस T अपॉन K आणि हे तुमचं फायनल आन्सर. जर कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमधला रिजन डायलेक्ट्रिक मीडियमनं भरला की ज्याची थिकनेस T एवढी आहे, त्यावेळेस त्या कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे A एप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T प्लस T अपॉन K. K म्हणजे त्या डायलेक्ट्रिक मीडियम जे कुठला आहे त्याचा कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. स्टुडंट्स, आपण डायलेक्ट्रिक असताना फॉर्म्युला पाहिला का A एप्सिलॉन 0 अपॉन D. आणि हा फॉर्म्युला बघा न्यूमरेटर सारखाच आहे, D आहे, फक्त पुढची टर्म वाढली ड्यू टू डायलेक्ट्रिक. D मायनस T प्लस T अपॉन K. आता याच्यानंतर आपल्याच्या काही स्पेशल केसेस बघूयात कसं ते. मी हा पार्ट इथं तुम्हाला सोडून दाखवतो. आता आपण इथं अजून काय केलंय तर दोन्ही प्लेटमधला पूर्ण रिजन डायलेक्ट्रिकने भरलाय का नाही, त्यातला काही भाग. समजा तो पूर्ण रिजन डायलेक्ट्रिकने भरलाय म्हणजेच P इज इक्वल टू D आहे, म्हणजे त्या डायलेक्ट्रिकची ही जी थिकनेस आहे ती D एवढी आहे, पूर्ण रिजनने भरलाय. तर हा फॉर्म्युला कसा बदलेल बघा. D इज इक्वल टू T आलं म्हणजे ही टर्म निघून गेली, T च्या ऐवजी आपण D लिहिणार म्हणजेच कॅपॅसिटर C इज इक्वल टू A एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय ह्या T च्या ऐवजी G ह्याला भागिले K म्हणजे तो न्यूमरेटरला आला. हा झाला फॉर्म्युला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फील्ड विथ डायलेक्ट्रिक, कम्प्लिटली फील्ड विथ डायलेक्ट्रिक. ही एक स्पेशल केस आहे.
आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला बघा, तुम्हाला बऱ्यापैकी साधारण दिसा. ए एप्सिलॉन 0 अपॉन डी आहे, तिथे ए एप्सिलॉन 0 के अपॉन डी आहे. म्हणजे डायलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट केलं की कॅपॅसिटी वाढते बाय के टाइम्स, के पटीनं वाढते. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा आहे तेवढ्या पटीनं कॅपॅसिटी वाढते आहे. आणि दुसरी एक स्पेशल केस आपल्याला बघायची आपल्या टेक्स्टमध्ये दिलेली आहे ती आहे, समजा के इन्फिनिटी असेल तर. के इन्फिनिटी कधी असतो, जर ही जी प्लेट आहे हे आपण डायलेक्ट्रिक स्लॅब म्हणतो, त्याच्याऐवजी मेटल स्लॅब वापरला, त्याच्याऐवजी काय वापरला, मेटल स्लॅब. ती दुसरी स्पेशल केस आहे. डायलेक्ट्रिक ऐवजी मेटल वापरलं त्यावेळेस आपल्याला डी अपॉन के, के इज इक्वल टू इन्फिनिटी येणार. म्हणजे डी अपॉन के जी व्हॅल्यू आहे, डी अपॉन के ह्याची व्हॅल्यू 0 येते. कुठल्याही संख्येला इन्फिनिटी मागितलं की उत्तर 0 येतं. म्हणजे हे उत्तर 0 आलं, म्हणजे ही टर्म 0 झाली. शिल्लक काय राहिलं बघा, कॅपॅसिटी. आता ही वेगळी म्हणूया, सी डॅश असं म्हणूया. कॅपॅसिटी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 अपॉन डी मायनस ए एप्सिलॉन 0 अपॉन डी मायनस टी. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या फॉर्म्युला डिराईव्ह केलेले आहेत. त्याचे आपण 2 भाग केले. कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक, तो एकदम इझी आहे, आणि कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक. आजच्या तासाला इथंच थांबूयात.